नाही, खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि मुळात लहान मुलं अशी असतात की त्यांना नीट सांभाळून काम करावं लागतं आणि मुळात गौरी आणि मीर असे हुशार मुलं आहेत की म्हणजे त्यांच्यावर काम करायचा अनुभव खूप चांगला होता. म्हणजे आमच्या तिघांची केमिस्ट्री, रात्र आमच्या 5 जण स्वरा 1 मिनिट स्वरा आमच्या 5 जणांची केमिस्ट्री एवढी चांगली आहे आणि ती लोक ॲप्रिशिएट करतात. मजा येते, बरं वाटलं. थँक्यू. खूप छान वाटतंय कारण एका कुटुंबाला पाहिला सगळे कुटुंब, माझं कुटुंब आता आलं होतं आणि ऑल थँक्स टू महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर अँड द होल युनिट. मी व्यक्तिरेखा जी जगले ती मी आज ह्यांच्या माझ्या पाठीवरती जी थाप पडली आहे त्यातून अजून मी जगती आहे आणि ही आत्ता फक्त प्रीमियरलाच एवढा प्रतिसाद आहे तर आय थिंक इट्स गोइंग टू रॉक. आणि 2 लहान मुलांना काम केलं आहे कसं वाटलं? खूप छान, कारण त्या दोघांकडून आम्हाला जास्त शिकायला मिळालं कारण ते नॅचरली बॉर्न ॲक्टर कम डान्सर्स आहेत. ते म्हणजे डान्सिंगला तर त्यांना असं जरा तुम्ही एनर्जी जास्त किंवा कमी टाका असं सांगायला पण नाही लागलं. खूप छान वाटलं कारण आमची जी केमिस्ट्री होती एकमेकांची असं अजिबात वाटलं नाही की अरे आम्ही ॲक्टिंग करतोय किंवा असं. ते खरंच कुटुंब वाटत होतं. अप्रतिम. आणि मुलांनी कामं खूप सुंदर केली. जितू आणखीन सिद्धू वीणा यांच्याबद्दल काय नेहमीच चांगलं करतात ते, पण मुलांचं फार कौतुक आहे आणि मुलांनी खूप छान केलं. म्हणजे डान्स तर अप्रतिमच केले, पण कामाची समज जी या वयात मुलांना एक असते ती खूपच सुंदर आहे. आणखीन महेशचं काय, महेशचा स्पर्श झाला की सिनेमा हे होतो तसाच हा सिनेमा आहे आणि खूप इमोशनल आहे. काही गोष्टी अशा जिव्हारी आपल्या लागणाऱ्या आहेत त्याच्यात, त्याच्यामुळे बघताना खूप काही ठिकाणी खूप असं भरून येत होतं आणखीन की नाही खरंच हे असं आहे. आणि एक असं जाण की खरंच गरिबी किती वाईट आपण म्हणणार नाही, पण गरिबी शेवटी माणसाला काय करायला लावते. आणि सगळ्यात कौतुक ह्या सिनेमात हे वाटलं मला, म्हणजे मुलांकडनं जे करून घेतलंय म्हणा किंवा जो की परिस्थिती आहे, वडील आपले हे आहे, पण कुणाकडे हात न पसरता आपली कला जी आहे त्या कलेवर आपण. आणि हा सिनेमा बघताना थोडंसं मलाही माझे दिवस आठवले की ज्या वयात मुलांना आई वडील पाहिजे असतात त्या वयात वडिलांना काय झालं किंवा आईला काय झालं तर तो जो त्रास होतो, तर तसंच माझे वडीलही खूप मी लहान असताना गेल्यामुळे त्या वयाचे की कुणाकडेही हात न पसरता जी कला माझ्याकडे होती त्या कलेवर इथपर्यंत पोचलो. तर ते सगळं असं हा सिनेमा बघताना आठवलं आणि अप्रतिम. आणि झी तर काय अप्रतिमच, त्याच्यामुळे खूप सगळं छान.